ए वजा 1,7 वजा 1,7 बी बिंदू आहे 4, वजा 3 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2 जसे 3 जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2 जसे 3 म्हणजे m जसे n बरोबर 2 जसे 3 गुणोत्तर दिलेले आहे। विभाजन करत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काढा। तर पी बिंदूचे निर्देशक आपण मानू समजा x, y। विभाजनाचं सूत्र तुम्हाला याच्यापूर्वी मी तुम्हाला विभाजनाचे सूत्र काय असतात, त्यानंतर मध्यबिंदूचं सूत्र काय असते आणि मध्यगा संपात बिंदूचं सूत्र काय असते या तिन्हीची माहिती दिलेली आहे। आता विभाजनाच्या सूत्रानुसार आधी समजून घेऊ। रेषाखंड AB आहे असा ए बी, पी बिंदू कुठेतरी असा आहे आणि तो कोणत्या गुणोत्तरामध्ये विभागतो 2 जसे 3 म्हणजे थोडक्यात m बरोबर 2 मानू आणि n बरोबर 3 मानायचं। हे झालं तुमचं x1 y1 आणि हे झालं तुमचं x2 y2 आणि शेवटी p काय आहे तुमचं, p आहे तुमचं x, y। झालं विभाजनाच्या सूत्रानुसार रेषाखंडाचं जे काही विभाजनाचं सूत्र आहे त्यानुसार आपण x ची व्हॅल्यू काढू। x बरोबर काय असते विभाजनाच्या सूत्रानुसार x बरोबर काय असते mx2 प्लस nx1 डिवाइडेड बाय m प्लस n हे सूत्र आहे। आता मांडणी करायची आहे। m बरोबर किती आहे आपलं 2, x2 किती आहे तुमचं 4 अधिक n किती आहे तुमचं 3 आणि x1 तुमचं किती आहे वजा 1 झालं। छेदामध्ये हे 2 अधिक 3 सोडवायचं याला 4 दोन्ही 8 आपण x ची व्हॅल्यू काढत आहोत अधिक। आता अधिक तर हे आहे पण वजा असल्यामुळं हे अधिकचं वजा होईल म्हणजे गुणाकार होत असते वजा 3 1 3 छेदामध्ये दोघांची बेरीज 5 ह्या दोघांची वजाबाकी 5 छेद 5 5 1 5 5 1 5 म्हणजे x ची व्हॅल्यू आली तुमची 3। आता y साठी सेम ते सूत्र y बरोबर my2 प्लस ny1 डिवाइडेड बाय m प्लस n झालं। मांडणी करायची m बरोबर किती आहे 2 y2 काय तुमचं वजा 3 अधिक हे n बरोबर आहे तुमचं 3 आणि y1 आहे तुमचं 7 मांडणी झाली। आता छेदामध्ये दोघांची बेरीज म्हणजे 2 अधिक 3 हे दोघांची बेरीज वजा आहे अधिक आहे 2 6 वजा 6 या दोघांचा गुणाकार 7 21 छेदामध्ये दोघांची बेरीज 5। आता 21 मधून 6 गेल्यावर वजा म्हणजे वजा 6 आहे तर अधिक 21 मधून वजा 6 गेल्यावर आता 15 बरोबर आहे। कोणते अधिक 15 कारण मोठ्या पदाचं चिन्ह छेदामध्ये 5 5 1 5 5 3 15 झालं। y बरोबर किती आलं तुमचं 3 शेवटी लिहायचं। तर p चे निर्देशक x, y बरोबर 1, 3 आहे। ह्या पद्धतीनं छानपैकी 1 बाय 1 स्टेप वाईज सोडवायचं। समजलं का?